विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर प्रत्येक देशामध्ये साजरी करण्यात आली. परंतु नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यामध्ये या वर्षीची जी जयंती होती, या जयंती दरम्यानच एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि जी जयंतीची जी रॅली आहे ती रद्द करण्यात आली असा हा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे काटोल शहरातील जे भीम बांधव आहे त्यांचे मनोभावना दुखावल्या. त्या अनुषंगाने आपल्यासोबत काटोल नगर परिषदेच्या माजी आरोग्य सभापती सौ शालिनीताई डॉक्टर अनिल बनसोड आपल्या सोबत आहेत. काय सांगू शकाल? 14 एप्रिलची रॅली ही रद्द झालीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यामुळे सर्व भीमसैनिकांच्या मनोभावना दुखावल्या, काय सांगाल याबद्दल? मला हे सांगायचंय, मी शालिनी अनिल बनसोड, माझी नगरसेविका, आरोग्य सभापती, महामानव क्रांतीसूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी त्रिवार वंदन करते. आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देते. मला हे म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती याची जी रॅली निघाली नाही, ह्या रॅलीमध्ये जो उत्साह होता समाजाचा, हा उत्साह समाजाजवळच म्हणजे समाजाच्या मनातच राहिला. जसं की 14 एप्रिल आली की 14 एप्रिल म्हटलं तर सर्वांच्या घराघरामध्ये एक म्हणजे प्रोग्राम असल्यासारखा असते आणि तो सर्वांच्या मनामनात तो उत्साह असते आणि 15 दिवसापासून त्याची ती तयारी सुरू असते. परंतु लगेच काही क्षणात माहीत झालं की 14 एप्रिलची रॅली निघत नाही, कॅन्सल झाली. तर ही रॅली कॅन्सल का झाली याबद्दल कोणालाही समाजाला, जनतेला माहीत नव्हतं. आणि तसंच थोड्या वेळामध्ये काही क्षणामध्ये दोन गटबाजीमुळे एका गटाच्या व्यक्तीने मेसेज असा केला की आपल्या रॅलीला परमिशन मिळालं नाही, रॅली निघत नाही. आणि दुसऱ्या गटातील व्यक्तीने असा मेसेज मोबाईलवर पाठवला की रॅलीला परमिशन आहे, रॅली निघतो. हा मेसेज गेल्यामुळे जनतेच्या मनामध्ये निराशा निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अख्ख्या जगात साजरी होतो आणि आपल्या इथे का नाही. म्हणजे यांच्या दोन गटबाजीमुळे जर ही रॅली कॅन्सल होत असेल तर याला जबाबदार कोण? असं वाटते की तुम्हाला हे जे गटबाजी आहे किंवा या श्रेयवाद घेण्यासाठी ही जे वातावरण निर्माण झालंय, काय? मला असंच वाटते की प्रत्येक जणाला असं वाटते की मी याचं श्रेय मला मिळालं पाहिजे, याचं श्रेय मला मिळालं पाहिजे. आणि जो ह्या दोन गटबाजीचा कल होता, हा कल यांनी बाजूला ठेवून ही रॅली काढायला पाहिजे होती. आणि यांच्यामध्ये जो काही कल निर्माण झाला तो त्यांनी नंतर रॅलीच्या नंतर तो करायला पाहिजे होता, असं आमच्या समाज बांधवांना वाटतो. आणि काही संघटना ज्या आहे ज्या समोर आल्या, मेसेज व्हायरल झाला तरी त्या समोर आल्या, त्यांनी काहीतरी नियोजन करून हे रॅली जी आहे काढण्यात आली, याकडे आपण कसं बघता? मेसेज पाठवून की काही लोकांनी जी म्हणजे गटांनी रॅली काढली, ही रॅली जी काढली, ह्या रॅली माझं असं म्हणणं आहे की ही जी रॅली काढली, रॅलीला परमिशन होतं तर सर्वच लोकांनी त्या रॅलीमध्ये सामील व्हायला पाहिजे होतं. म्हणजे असं नाही करायला पाहिजे होतं की आपण ती रॅली निघत आहे, आपण त्या रॅलीमध्ये जायचं नाही, आपण आपल्या इथली रॅली आपण कुठून म्हणजे इथपर्यंत न्यायची, असं न करता एकाच रॅलीमध्ये समाविष्ट झाले असते तर खूप मोठी भव्य रॅली दिसली असती, समाजाचे तुकडे झाल्यासारखे दिसले नसते. आज मेसेज समाजाचा असा झाला की ह्या समाजामध्ये दोन तुकडे झाले. हा मेसेज योग्य वाटत नाही असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना एकसारखी वागणूक दिली, सर्वांसाठी समानतेचा हक्क मिळवून दिला. यामध्ये आपला म्हणजे जनतेला काय मेसेज राहणार आहे याबद्दल? एकजूटपणे राहायला पाहिजे असाच डॉक्टर बाबासाहेब आपल्याला हे दिला संदेश. तर या वागणुकीवरून मला असं वाटते की
समाज बांधवाला अजूनही बाबासाहेब कळले नाही. म्हणजे बाबासाहेबाच्या प्रतिज्ञा आहेत, 22 प्रतिज्ञा आहेत, त्या तर कळल्याच नाही, पण बाबासाहेबच कळले नाही. जर जर समाजाने संविधान जर वाचलं तरच बाबासाहेब समजेल. ज्यांनी संविधान वाचलं त्यांना बाबासाहेब समजला. जेव्हापर्यंत संविधान वाचणार नाही तेव्हापर्यंत बाबासाहेब काय आहे कोणाला कळणार नाही. नाहीतर हेच चालेल, प्रत्येक जण म्हणेल की हे श्रेय मला मिळालं पाहिजे, हे श्रेय मला मिळालं पाहिजे, पण हे श्रेय कोणालाही मिळणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे. या डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये कोणीही श्रेय घेऊ शकणार नाही. हा सर्व मिळून समाजाचा कार्यक्रम आहे आणि सर्व मिळून खूप मोठ्या भव्य रॅल्या निघाल्या पाहिजे. असं नाही मग की आम्ही की तुम्ही रॅलीच काढली पाहिजे. जे बाबासाहेबांचे विचार आहेत ते तुम्ही ते विचार आत्मसात करा, त्या विचाराच्या सोबत चाला. परंतु जो खुशीचा कल आहे, जो आम्हाला खुशी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, ही जयंती आम्हाला कुठेतरी आम्हाला खुशी निर्माण करायची आहे किंवा खुशी काढायची आहे, त्यासाठी आम्हाला ही भव्य रॅली काढून आम्ही ह्या समाजाला ह्या रॅलीद्वारे आम्ही समाजाला सांगतो की नाही बाबासाहेबांनी आम्हाला काहीतरी हा संदेश दिला असं.